Okay. One by one, total 7 points are there in this unit. One by one, we will consider on each point 2 MCQs we will consider. Okay. First is on double integration. Hello. Yes. This is the first example. Consider the first example. Yes. Integral 0 to 1 dx dy. As the limits are constant, we can integrate. Yes. What will be the answer? What will be the answer? 1. Getting. पहिलं इंटिग्रेशन x आलं 0 to 1 1 आलं. परत इंटिग्रेशन y 0 to 1 1 1 1 into 1. Hello. 1. Is that clear? First answer. Next, this one. 0 to 1 0 to 1 xy dx. As the limits are constant, we can integrate with respect to y or with respect to x. Here the order does not matters. Hello. If the limits are constant, getting. Hello. Yes. जर ऑर्डर कॉन्स्टंट असेल, सॉरी लिमिट जर कॉन्स्टंट असतील तर ऑर्डरची काहीच कन्सिडर करायची गरज पडत नाही. गेटिंग. लक्षात येते का? हॅलो. येस. व्हॉट इज आन्सर फॉर दिस? व्हॉट इज आन्सर फॉर दिस वन? 1/4. 1/4. हाऊ 1 मॅडम? एक्स इंटिग्रेशन किती आलं? x²/2. म्हणजे पहिली व्हॅल्यू किती आली? हाफ. सिमिलरली दुसरी व्हॅल्यू हाफ इंटू हाफ. हॅलो. हाफ इंटू हाफ. 1/4. गेटिंग. हॅलो. सोपं आहेत खूप. एमसीक्यू सोपे आहेत. ह्याच dx dy सांगा बरं आन्सर. x ओव्हर द लिमिट्स a to b. b आलं. y ओव्हर द लिमिट्स 0 to a. किती येतं? व्हॉट इज आन्सर? AB. ऑप्शन ए. ऑप्शन ए. येस. ऑप्शन ए इज द करेक्ट. येते का डबल इंटिग्रेशनचे एक्झाम्पल्स? बघा पुढे जाऊया. अजून एक एक्झाम्पल पोलार मध्ये यातल्या मध्ये पोलार कन्सिडर करू. पुढे गेलं पोलार येते. नाही वेट अ मिनिट. पोलारचं एक्झाम्पल दिसते का बघा कुठे? 7. एक्झाम्पल नंबर 7. येस. इथं पोलारला ऑर्डर फिक्स आहे. पहिल्यांदा विथ रिस्पेक्ट टू येस आर आणि त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथं 2r आहे, 2 कॉन्स्टंट आहे. टेक आउटसाइड 0 to π/2. येस. 0 to a. सॉरी 2 बाहेर घेतलं, r राहील. r चं इंटिग्रेशन r²/2 और 0 to a d थीटा. हा 2 बाहेर आला, हा 2 गेला, म्हणजे काय राहिलं? 0 to π/2 a². लोअर लिमिट कन्सिडर करायची गरज नाही. ऍज इट इज अ कॉन्स्टंट a². थीटाचं इंटिग्रेशन d थीटाचं इंटिग्रेशन थीटा ओव्हर द लिमिट 0 to π/2. व्हॉट शुड बी द आन्सर? A². π/2. Getting. Which option is the correct? D. D. Option D is the correct answer. Getting. Hello. Yes. समजते का? Option D is the correct answer. इथं ऑर्डर फिक्स आहे. फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू r, नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू थीटा फॉर पोलर फॉर्म. येस. हॅलो. लक्षात आलं का पोलर सर? Yes, sir. डबल इंटिग्रेशन क्लिअर. याच्यामध्ये काय शंका आहे का डबल मध्ये? हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत वाटते मला. येस. बरोबर ना? साइन थीटा कॉन्स्टंट, कॉस थीटा कॉन्स्टंट, r³ इंटिग्रेशन r⁴/4. येस. हा आला 1/4 आणि p इज इक्वल टू 1, q इज इक्वल टू 1 म्हणजे 1/2 बीटा ऑफ 1 1 म्हणजे किती येते? 2/2, 2/2 म्हणजे 1/8 gamma 1 हे अपॉन gamma 2. Yes, 1/8. The answer is 1/8. Is that clear? Hello. येस सर. हे सॉल्व Sir, केले. 6th answer काय आहे? 6th a³ b³/9. ऑप्शन नाही. नाही येतो. which is equal to a³ b³/9. इथं नाही, याला डिवाइड बाय 9 पाहिजे. येस. हॅलो. Yes, sir. पुढे चला. नेक्स्ट. हे डबल इंटिग्रेशन क्लिअर झालं का सर्वांना? याच्यामध्ये काय शंका आहे? एनी डाउट इन द डबल इंटिग्रेशन? येस.
लेट्स गो फॉर द नेक्स्ट वन. ट्रिपलचे एक्झाम्पल कन्सिडर करू थोडेसे. ट्रिपलचं कुठे? Here. Yes. Consider this example. Second one. Triple integration. Limits are constant. Integration. सांगा बरं किती येईल? 1/8. Yes. X square by 2, Y square by 2, Z square by 2. इथं. फक्त अप्पर मायनस लोअर करायचं एवढंच आहे. 1 π/2 आणि π/2. बरोबर का? येस. π² बाय येस. 4. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? येस. इथं बघा एक्झाम्पल दिलंय आणि तुम्हाला ऑर्डर डिसाइड करायचे. पहिल्यांदा एक्स आणि वाय आहे म्हणजे फर्स्ट वी हॅव टू इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू नेक्स्ट, नंतर वाय आहे X. आणि नंतर शेवटी Y. विच ऑप्शन इज द करेक्ट? ZXY. कुठे बघा ZXY? नाहीच आहे का ऑप्शन मध्ये? इथं बी ऑप्शन करेक्ट आहे. इथं एक्स पाहिजे. 2 वेळा वाय झालं इथं पण वाय आणि इथं पण वाय झालं. ओके, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. Z फर्स्ट, नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू वाय, नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स and next y. Understood the order of integration? Yes. Hello. Yes, sir. Yes, sir. चलो याचा एक्झाम्पलचा आन्सर बघा बरं. तिसरा अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. कुठलं घेत आहे? 7th नंबरचा एक्झाम्पल कन्सिडर करा बरं. दिस वन. एक मिनिट सर. What is the answer? येते का? What is the answer? A²/2. A²/2 ऑप्शन मध्ये सांगितलं का आन्सर? इथं ऑप्शन मध्ये काय बघा A²/2 आहे म्हणते. येस, त्यांचा ऑप्शन A²/2. अजून कोणाचं काय शंका? करेक्ट आहे का वेगळं आहे का आलंच नाही का काय झालंय नेमकं? येस, येतं का नाही कोणाचं? हे बघा आर साठी लिमिट काय असतील इथं? आर साठी लिमिट A/2 0 to A. R²/2 इंटिग्रेशन आलं म्हणजे किती आलं हे? A²/2. कॉस थीटा साठीचं लिमिट 0 to π/2. कॉस थीटाचं इंटिग्रेशन किती येतं? -sin. कॉस थीटाचं मायनस साइन थीटा येतं, साइन थीटा येतं बघा. साइन थीटा येतं 0 to π/2 आणि परत कॉस फायचं साइन फाय 0 to π/2. हे 1 - 0 आणि हे पण 1 - 0. येस, बरोबर. 1 × 1 A²/2. येस. हॅलो, किती येणार आन्सर? ऑप्शन डी. ऑप्शन डी. इज दॅट क्लिअर? येस. ट्रिपल इंटिग्रेशन झालं का क्लिअर बऱ्यापैकी? इथं बघा बरं 0 to ∞ हे दिस एक्झाम्पल नंबर 8. सांगा पडदिशी. इंटिग्रेशन e⁻x + y + z चं इंटिग्रेशन. येस, e⁻x + y + z अपॉन 1.
बरोबर आहे. सॉरी अपॉन -1 ओव्हर द लिमिट्स 0 टू इन्फिनिटी. जर मी इन्फिनिटी ठेवला तर काय येतं, -1 बाहेर आला, ई रेस टू मायनस इन्फिनिटी प्लस ई रेस टू वाव -y प्लस झेड. ची व्हॅल्यू 0 ठेवली. हा, ई रेस टू मायनस इन्फिनिटी किती येतो? हॅलो, 0. म्हणजे किती आलं हे, मायनस ई रेस टू मायनस वाय प्लस झेड. ओके, नेक्स्ट विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं, परत एक -1 प्लसच्या जागी इंटू येणार ना. इंटू नाही अपर लिमिट मायनस लोअर लिमिट करतोय हो मी. हा. प्लसच्या ठिकाणी मायनस कशाला, इन्फिनिटी ठेवला आणि 0 ठेवला, ची व्हॅल्यू 0 ठेवला, हे 2 राहणार ना शिल्लक, मग इथं मायनस आलं. मग ऑलरेडी एक मायनस बाहेर होता आणि तो मायनस मायनस प्लस झाला, मग हे आलं. परत ह्याचं इंटिग्रेशन वाय प्लस झेड अपॉन परत -1 ओव्हर द लिमिट्स अगेन 0 टू इन्फिनिटी. परत ई रेस टू मायनस इन्फिनिटी आला आणि मायनस ई रेस टू मायनस झेड आला. परत हा मायनस गेला, ई रेस टू मायनस झेडचं इंटिग्रेशन ई रेस टू मायनस झेड अपॉन -1 ओव्हर द लिमिट 0 टू इन्फिनिटी. परत हा मायनस बाहेर आला, ई रेस टू मायनस इन्फिनिटी मायनस ई रेस टू 0. येस, मायनस मायनस +1. द आन्सर इज हॅलो +1. गेटिंग. प्रत्येक वेळेस कॅन्सल होतो, पण शेवटचा मायनस मायनस त्या इथं 1 सोबत तो मायनस प्लस होतो. द आन्सर इज 1. द आन्सर इज 1. ट्रिपल इंटिग्रेशन समजते का? आपण याच्यापेक्षा अवघड एक्झाम्पल सॉल्व्ह केले बाळांनो. सर पण फक्त dx आहे ना. कुठे हो? अरे नाही आहे ते, समजून घ्यायचं मॅडम. dx dy dz 3 इंटिग्रल आहेत, याचा अर्थ काय पाहिजे, 3 डी पाहिजेत ना तुमच्याकडे, बरोबर? Yes sir. पुढे चला. हा, एक मिनिट. हा, येस, हॅलो. हा, एक लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करा. एक्झाम्पल नंबर 9 फॉर ट्रिपल इंटिग्रेशन. आन्सर सांगा बरं पट्ट तशी लवकर, विदिन द मिनिट. 1/3. येस, हे जर x नसला असतं तर 1 आणि इथे x² आहे म्हटल्यानंतर 1/3. Is that clear? Is that clear Yes, sir. everyone? Yes. हा, चला पुढे जाऊया आता. हे थोडासा आवाज येतो, थोडंसं म्यूट करा. ऍप्लिकेशनचे बघूया आणि शेवटी चेंज द ऑर्डर बघूया. ठीक आहे, ऍप्लिकेशन बघूया. हा, पहिला एरिया बाउंडेड बाय y is equal to f of x, where the ordinates at x is equal to a, x is equal to b, and the x axis is given by. They want the area. x is equal to a to b, y is equal to f of x. म्हणजे y is equal to f of x dx. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. हे कधीच आहे, हे 12th मधला आहे. हा फॉर्म्युला 12th मधला आहे. x is equal to a to b, y dx. हा तुम्हाला 12th मध्ये होता, आठवतंय का? हॅलो, येस, दिस फॉर्म्युला इज फ्रॉम द 12th. गेटिंग? हॅलो, Yes sir. हे नको, हे जुने एमसीक्यूज आहेत. हा, इथे आहे बघा, क्वेश्चन नंबर 3. एरिया बाउंडेड बाय द two plane curves, y is equal to f1x, y is equal to f2x, intersecting at AC and BD, given by. Yes, काय असेल फॉर्म्युला? काय असेल फॉर्म्युला? सगळं चुकलंय काय हे? All options are wrong. Yes. What should be the correct option? What should be the correct answer? Option C will be. Yes. Option C will be the correct answer. Hello. बरोबर का? ऑप्शन सी करेक्ट असेल कधी? यस, कधी करेक्ट असेल तो? हॅलो, वाय नसताना. बरोबर आहे का? A to B, limits for x, limits for y, f1 of x to f2 of x. Hello,
वाय आणि फॉर्म्युला काय येणार dy dx dy dx that will be the correct answer. Getting hello एक मिनिट क्वेश्चन 2 ला मी काय दिलं येस हॅलो हे क्लिअर झालं का याचा ऑप्शन सी पाहिजे हॅलो इज दॅट क्लिअर Yes, sir. हे जुने आहेत खूप एमसीक्यू त्याच्यामुळे हा परत याचाच आहे हा 4th नंबरचा आपला 12th मधलाच आहे a to b x is equal to a to b y विथ ऑर्डिनेट विचारले म्हणजे y is equal to इथे f of x येणार dx येईल ऑप्शन डी इज द करेक्ट हे काय एरिया बाउंडेड बाय द वन आर्क ऑफ y इज इक्वल टू sin x हा द एक्स ऍक्सिस ला किती असेल येस व्हॉट विल द एरिया हॅलो हे कसं काढणार साइनचा कर्व कन्सिडर केला येस हॅलो त्याचं बघा बरं काय येतंय द एरिया बाउंडेड बाय द आर्क ऑफ y इज इक्वल टू sin x येस येस तात्पुरता इथं मार्क करून घ्या मी हे क्लिअर करतो परत एक एक्झाम्पल नंबर 5 परत सॉल्व्ह करूया हे एक राहिलंय हे सॉल्व्ह करू आपण नेक्स्ट yes area bounded by the curve y is equal to e raised to x x is equal to 0 to x is equal to 1 yes and the x axis सिंपल आहे कसं फाइंड आउट करणार सिंगल इंटिग्रेशनचे एक्झाम्पल आहेत हे डबल इंटिग्रेशनचा आपल्याला हे नाही आहे ते पहिला सेट हा पहिला सेट हेच करू नका डबल हे जर सॉल्व्ह कसं होतं बघा 0 to 1 y ची व्हॅल्यू आहे e raised to x dx सॉल्व्ह केलं e raised to x 0 to 1 ठेवलं तर किती येतं हे e minus 1 the area will be e minus 1 option c is the correct answer hello हे लक्षात येते का 1 to 10 जे एक्झाम्पल आहेत ना इंटिग्रेशन सिंगल इंटिग्रेशनचे आहेत जे आपल्याला नाही आहे सिलेबसला हॅलो हॅलो लक्षात येते का बघा येस हे सिंगल इंटिग्रेशनचे आहे त्यामुळे एवढे सोपे कसं काय एमसीक्यू यायला लागले ठीक आहे आफ्टर 10 कन्सिडर करा नंतर परत सेकंड इंटिग्रेशन ऍड केलं जिथं दोन कर्व येतात तिथं परत येस इथं बघा हॅलो दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ सिंगल इंटिग्रेशन कसं असेल हे 1 to 3 yes and function is hello the function is 2x plus x square dx what will the integration of this one x square plus x cube by 3 over the limits 1 to 3 3 ठेवलं तर 9 plus 27 upon 1 sorry 27 by 3 1 ठेवलं तर -1 by 3 बघा बरं किती येतं हे हॅलो 16. किती येतं 16.
9 प्लस 9 18 मायनस 2 16. इथं आन्सर मध्ये नाहीच आहे की. अबोव द एक्स ऍक्सेस सिंगल इंटिग्रेशनच एक्झाम्पल येते. ठीक आहे. 50/3 येते सर. कसं सर ते -1/3 येते. कुठे इथं का? हा. तर तिथे -1/3. येस येस -3 हे आलं -4/3 आणि इकडचं किती येत आहे 18 ना, बरोबर का? हॅलो येस. 50/3 ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. असं कसं काय? येस समजलं नाही. हॅलो काही एक्झाम्पल सिंगल स्ट्रेट फॉरवर्ड सिंगल फंक्शन लिमिट्स दिलं असेल तर ते सिंगल इंटिग्रेशनचं एक्झाम्पल आहे. येस हॅलो हे लक्षात आलं का सर्वांच्या? नेक्स्ट 11 the area enclosed between the parabola x² is equal to y and y is equal to x. हे तुम्ही सॉल्व केलंय. येस व्हॉट इज आन्सर? व्हॉट इज आन्सर? इंटरसेक्टिंग पॉइंट आला 1 1. येस हॅलो बरोबर आहे का? इथं स्ट्रिप घेतली कशी घ्या स्ट्रिप पॅरलल टू एक्स ऍक्सिस और वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस ला घेतलं तर एक्स इज इक्वल टू वाय आणि इथं येतं एक्स इज इक्वल टू रूट वाय. बरोबर आहे का बघा? रूट वाय 0 to 1 dx dy इथं आलं रूट वाय 0 to 1 रूट वाय चं इंटिग्रेशन y raised to 3/2 upon 3/2 ओव्हर द लिमिट्स 0 to 1. काय चुकले का? एनिथिंग वेंट रॉंग? हा लिमिट्स चुकले. x इज इक्वल टू इथं y येतं. येस हा आला 2/3 आणि हा y चा y²/t 1/2. येस 4 minus 1 4 minus 3 upon 3 into 2. हॅलो बरोबर आहे का? इज दॅट करेक्ट? 1/16 सॉरी 1/6 माझं बरोबर आहे का? हॅलो येस सर. सॉल्व केलंय का बघा आठवतंय का नाही? केलंय तुम्ही ते सॉल्व. हा पॅराबोला ही स्ट्रेट लाईन हा इंटरसेक्टिंग पॉइंट आला 1 1. एक स्ट्रिप कशी घ्या उभी घ्या आडवी घ्या कशी कन्सिडर करा लिमिट्स गेट फाइंड आउट करा आणि सॉल्व करा. आन्सर इज 1/6. Third, yes, is that clear? Yes, sir. येस सर. Next, area between the parabola x² is equal to y. B. Y is ऑप्शन बी येते सर. B 64. येस सर. y ची व्हॅल्यू x² आहे म्हणजे x³/3 इंटिग्रेशन आलं ओव्हर द लिमिट 0 to 4. येस गुड. 4³ किती येते? 64. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. गेट करेक्ट. चलो पुढं. The density at a point varies the distance of the point xy from y axis. Yes, rho will be Kx. kx सांगितलं ना मी y axis पासूनचं डिस्टन्स. नाही काय विचारलंय? हा बरोबर आहे पॉइंटच म्हटलं स्क्वेअर म्हटलेलं नाहीये. इट शुड बी kx. हॅलो हे डिस्टन्स फ्रॉम y हे डिस्टन्स फ्रॉम x हे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन आणि हे डिस्टन्स kxy प्रोडक्ट ऑफ टू कोऑर्डिनेट्स च्या फॉर्म मध्ये आहे. हॅलो येस गेटिंग लक्षात आलं ना? हे डेन्सिटी फंक्शन येस सर. जे सिंपल आहे ते. द ट्रिपल इंटिग्रेशन dx टेकन ओव्हर द प्रॉपर लिमिट्स गिवन कशावरती घेतो आपण ते? येस
एरिया घेत नाही, लक्षात ठेवा. वी हॅव टू कन्सिडर द सरफेस एरिया हिअर फॉर रिजन आर. मास वरती पण घेत नाही, व्हॉल्यूम वरती पण घेत नाही. वी हॅव टू कन्सिडर द सरफेस एरिया टू गेट दीज लिमिट्स. जे लिमिट्स फाइंड आउट करतो ते 3 डायमेन्शनल प्लेन, तिथं एरिया येतो, सरफेस एरिया. 2D असेल तर एरिया असतो, 3D असेल तर काय असतं? यस, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम वगैरे एक्झिस्ट होते. इथं 2D ला एरिया एक्झिस्ट होतो. गेटिंग? हॅलो, यस, इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? Yes. 14th नंबर MCQ. नेक्स्ट. हा, हे काय? रो इज इफ द डेन्सिटी रो ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर लॅमिना वॅरीज एज द स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, देन यस, रो इज इक्वल टू किती असेल? किती असेल? K into x square plus y square. Square. येस, आलं का? हा, हे सांगताय का टोटल मास ऑफ लॅमिना फॉर दिस x lies between 0 to 1, y lies between 0 to 1 with the density at a point is equal to xy. ha, what should be the answer? लिमिट्स काय दिले त्यांनी x and y साठी? हा, yes, 0 to 1/4. good. 1/2 1/2 it is 1/4. yes, अशा टाईपचं मी एक्झाम्पल घेतलं नाही तरी पण सॉल्व्ह करता आलं. येस, लक्षात येते का? बघा, थोडस समजून घेऊन सॉल्व्ह केलं की होतंय. दिस इज एरिया अँड लॅमिना एक्झाम्पल्स. डबल ट्रिपल केलंय. आता फक्त चेंज द ऑर्डर बघूया, 1 2 3 एक्झाम्पल. हाऊ टू इव्हॅल्युएट द चेंज द ऑर्डर ऑफ इंटिग्रेशन. हा, हे आपलं झालंय ना चेंज द ऑर्डर? येस, हॅलो, एक्स बघा बरं, एक्स इन्फिनिटी आहे. चेंज द ऑर्डर म्हटल्यानंतर आन्सर मध्ये काय पाहिजे? Y. येस, ऑप्शन कुठले कुठले कॅन्सल होतात बघा. कॉन्स्टंट कधीच येत नाही, नेव्हर पॉसिबल, नेव्हर. इट इज एक्स कॅन्सल, बरोबर? येस, Option A. एक्स अँड सी गेट कॅन्सल. येस, हॅलो, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. इज दॅट क्लिअर? हॅलो, हा, Yes, sir. इथं बघा बरं, याच्यासाठी चेंज द ऑर्डर, हे लिमिट कशासाठी आहे? वाय साठी आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रिप कशी घ्यायची आहे? पॅरलल टू, येस, X. Y. वाय ऍक्सिसला गिवन आहे, तुम्हाला पॅरलल टू कशी घ्यावी लागेल? X axis. एक्स ऍक्सिस. बघा बरं, एरिया y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मीन्स हा आला माझा पॅराबोला. y इज इक्वल टू 2x, ही आली माझी स्ट्रेट लाईन. x इज इक्वल टू 2, अ लाईन विच इज पॅरलल टू y ऍक्सिस. x इज इक्वल टू 0, हा y ऍक्सिस. रिजन कुठला येतो बघा? इन दिस रिजन. येस, इन दिस रिजन वी हॅव टू कन्सिडर अ स्ट्रिप along with yes x axis. मग इथं या स्ट्रेट लाईन वरती x ची व्हॅल्यू किती आहे? y/2. लोअर लिमिट y/2 कुठे आहे बघायचं फक्त. लोअर लिमिट y/2 A. A. इथे लक्षात, हे दोन ऑटोमॅटिकली कॅन्सल झाले. येस, हे दोन तर लिहायचं नाही, या दोन्ही पैकी एक. गेटिंग? हॅलो, Yes, sir. येस, हे मी सांगितलं लोअर लिमिट वरनं. किंवा तुम्ही इंटरसेक्टिंग पॉईंट इथं फाइंड आउट केले. व्हॉट आर द इंटरसेक्टिंग पॉईंट फॉर दिस? x इज इक्वल टू 2 ची लाईन आहे. x इज इक्वल टू 2 या लाईन मध्ये ठेवलं, 2 into 2, y ची व्हॅल्यू किती येते? 4. द कॉन्स्टंट लिमिट्स फॉर y विल बी 0 to 4. 0 to 4 लिमिट कुठे बघायचं व्हायचं? येस, हॅलो, लक्षात येतं का? एरिया कन्सिडर केला आणि इंटरसेक्टिंग पॉईंट जरी कॅल्क्युलेट केले, त्याच्यावरून तुम्ही इझिली डिसाइड करू शकताय. गेटिंग? हॅलो, एरिया चेंज द इंटिग्रल. हा, इथे काय बघा, 17. हा, व्हॉट शुड बी द आन्सर? C. C option. Yes. वाय आहे बाळानो, एक्स पाहिजे. हा, हे गेलं, हे गेलं, हे ऑलरेडी कॅन्सल, हे एक्झिस्टच नाही होत. आणि इथं एक्स आहे. येस, हॅलो, लक्षात येते का? चेंज द ऑर्डर.
लक्षात येते का बाळांनो? येस. Yes, sir. Yes, sir. इथे काय बघा 14. एक्स सोडून द्या सगळा, हा गेला, Option C. कॉन्स्टंट गेला, कॉन्स्टंट गेला, ऑप्शन सी. हॅलो, येस. लक्षात येते का? व्यवस्थित क्लिअर झालं का बघा सगळे पॉइंट्स. आणि एक चेंज टू पोलार राहिला. चेंज टू पोलारला काय करावं लागतं? येस, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा, डीएक्स डीवाय ची व्हॅल्यू आर आणि काय हे कशाचं आहे हे? येस, चेंज टू पोलार. आणि एक्स आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, थिटा इज इक्वल टू, yes, this is change to polar and getting the limits. लक्षात ठेवा, सिंपल इझी एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. इझी एक्झाम्पल सॉल्व्ह करा. हे जेवढे एमसीक्यू दिलेत तेवढे मोर दॅन सफिशियंट एमसीक्यूज आहेत. यातलेच असणार आहेत एमसीक्यूज. याची जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर एक्झाम एकदम सोपी जाईल. येस. नाउ एनी डाऊट इज देअर? Then you can ask me. Yes, hello. Any difficulties in this unit? Hello. No, sir. इथंच लिहून घ्या वाटल्यास. प्रत्येक पॉइंट वरचे एरिया वरती 2. येस, डबल 2, ट्रिपल 2. नेक्स्ट चेंज द ऑर्डर 2 किंवा चेंज द ऑर्डरचे 2 आणि येस एरियावरचं 1, मासवरचं 1 आणि पोलारचं 1, असं साधारण 8 ते 9 एमसीक्यूज येतील इथं. हॅलो, येस, गेटिंग? लक्षात येते का? हॅलो, Yes, sir. 8 ते 9 एमसीक्यू साधारण विचारले जातील या युनिटवरती. आउट ऑफ 50 जे काही एमसीक्यू होणार आहेत 8 ते 9 याच्यावरचे. आणि फर्स्ट युनिटचे 8 to 9. फर्स्ट आणि लास्ट 8 to 9 आहे. मग मधले सगळे 7, 7, 8, 7, 8 असं व्हॅरी होईल ते. येस, लक्षात येते का? हॅलो, या फॉर्म मध्ये साधारण तुमचं मार्क्स डिस्ट्रीब्युशन असेल एमसीक्यू साठी. एनी डिफिकल्टी? देन यू कॅन आस्क. इथं तुमचा M2 चा सिलेबस ऑफिशियली इट इज क्लिअर. येस, M2 syllabus over. Officially it is over now. 6 assignments are given to you. Yes, assignment दिले. नाही दिले. 6 का? नाही दिले मल्टी. हा, हेच लिहा 30 MCQs. 30 MCQs from this unit. Multivariable. शेअर केली नाही पीडीएफ. हीच मॅडम पीडीएफ आहे की इथं MCQs आहे की याच्यात. ओके, तोपर्यंत करेन मी शेअर, पण यातलं कम्प्लीट करून टाका. सॉल्व्ह करून व्यवस्थित लिहून टाका, म्हणजे सबडिशनचा मॅटर क्लिअर होईल. ओनली 6 असाइनमेंट्स. ऑलरेडी 4 चॅप्टर टेस्ट झालेले आहेत, त्यातले 3 चॅप्टर टेस्ट कन्सिडर होतील. 2 ISC झालेले आहेत, 1 ISC कन्सिडर होईल. दुसरी जी ISC असेल ते 14 पासून आहे बघा. आय थॉट 13 ला पेपर आहे तुमचा PPS चा. सो ISC 3 विल बी फ्रॉम 14 to 20. येस, तिथे फक्त तुमचं झालेला अभ्यास रिव्हिजन होईल आणि ज्यांचा स्कोर वगैरे कमी झालाय ते करेक्ट करू शकतात. and the units for the last will be ISC. I will declare later. Okay, I will tell the chapters later. Yes, any difficulty now? काय राहिलंय का सांगा आता M2 मध्ये. M2 मध्ये काय राहिलं आहे का? Yes, hello. Any difficulties? आता फक्त प्रिपरेशन राहिले बाळांनो, फास्टली चालू करा आता. येस,
फास्ट चालू करा. येस, काय प्रॉब्लेम? हॅलो, अजून 2 मिनिटं आहेत. काय प्रॉब्लेम आहे? प्लॅन व्यवस्थित करा. जे एरर्स M2 मध्ये आले M1 मध्ये. येस, जे एरर्स M1 मध्ये आले ते आता येऊ नये याच्यासाठी प्रयत्न करा. आता येते का लक्षात? हॅलो, Yes, sir. जे एरर्स आले तेव्हा ते आता येणार नाहीत याच्यासाठी प्रयत्न करा. येस, सर हा बोला. सर युनिव्हर्सिटीच्या पेपरला क्वेश्चन माग नाही घेता येत परत. समजा आपला मागचा क्वेश्चन राहिलाय. हा, रिव्ह्यू नाहीये तिथं. येस मॅम, वी हॅव टू सबमिट अँड वी हॅव टू मूव्ह फॉरवर्ड. हा पॅटर्न आहे त्यांचा. सर ISC चे मार्क्स हा, ISS मार्कांचं काय? आले नाहीत आज. 1 आणि 2 दोन्ही पण नाही. फर्स्ट आले. हा, सेकंड येतील ना. आता अजून चालू आहे. उद्या, आज लास्ट पेपर आहे ना. तुम्हाला मेल आला असेल की मार्कांचा M2 चा. आले सर. हा, येस आलाय सर sir. आलाय. आणि जे मेसेज जो येणार आहे तो मेसेज नंतर येईल, आता येणार नाही. येस, हा बघा बरं. थांबूया इथं. येस, पुढच्या सेशन पासून M2 चं 1 by 1 युनिट रिवाइज केलं जाईल. Yes, sir. Complete the submission part as much